हरजन बॉईज मिरजोळी वर्सेस माऊली इलेवन निर्वाळ. माऊली इलेवन निर्वाळच्या बाजूनं मला वाटतं हरजन बॉईजच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला आणि प्रथम माऊली इलेवन निर्वाळला प्राचारण केले फलंदाजीसाठी. बॉलरचं नाव सांगायचं. इमाद. इमाद 2 षटकांचा सामना आहे. इमाद मारा करतोय तो उंच पुरा असा मध्यम बाजूंचा ओमकार आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय. वाऱ्याचा वापर होतो का पाहूया. नो चेंडू आहे. दरम्यान 3 धावा मिळतात. 3 धावांना धावसंख्या पोहोचते ती तो ओमकारला. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना. पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांकडून. ठेव रे. 4 धावा मिळतात आणि मला वाटतं गोलंदाजीमध्ये बदल करण्यात येतोय. थोडासा इमादला थोडासा विसावा देण्यात येतोय. थोडीशी रजा घेण्यात. 0 चेंडू 8 धावा. चेंडू एक पण झाले नाही आणि 8 धावा झाले. काय बोनस मिळालाय. रोहित कमॉन 7 धावा. 7 धावा झालेत. 0 चेंडू आणि 7 धावा. 7 धावांचा बोनस म्हणावा लागेल. दिवाळीमध्ये बोनस मिळतो परंतु आता या जत्रेच्या निमित्ताने सुद्धा 7 धावांचा बोनस मिळालाय. चला तर पाहूया पुन्हा एकदा. 2 धावांचं निमंत्रण बनवतोय. आता मात्र धावसंख्या पोहोचते 9. आता मात्र येतो रोहित घाणेकर. जातोय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. बघूया किती धावांचं योगदान आहे ते. थोडासा मैदानाचा अडथळा निश्चितच तापदायक आणि त्रासदायक झाला असला तरी मात्र 3 धावा काही रोखू शकत नाहीत. आणि इथे मात्र एक उत्कृष्ट समालोचक आमच्या प्रत्येक खेळाला. हो 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 काय गोलंदाजी केलंय भावाने. जबरदस्त गोलंदाजी. खाली राहिलेला चेंडू होता. या निर्वाळ गावातील सुद्धा एक चांगल्या प्रकारचं समालोचन करणारा सन्मान्य आकाश सावंत बाळा यांचं सुद्धा आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. निश्चितच वेळोवेळी आमच्या मंडळाला त्यांचं सहकार्य लागतं. आणि आता मात्र दुसऱ्यावरला मार. ऋषी आता मात्र आलाय तर ऋषी हा सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. निश्चितच इथे पालकांची सुद्धा अशा पल्लवीत झालेल्या आहेत की त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आपल्या माऊली इलेवन निवाळ असेल केएनसी निवाळ असेल एकदा तरी या हा कप आहे ते आपल्या सुद्धा गावामध्ये राहायला पाहिजे अशा खरोखर सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे. परंतु त्या अपेक्षा पूर्ण होतात का अपेक्षा भंग होतात थोड्याच वेळात समजेल. 2 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा सफवान मारा करतो तो ऋषीला. हा मात्र सुरेकर माइंडसेट चांगला आहे. माइंडसेट चांगला आहे. जर तुम्हाला आपण घरामध्ये घर घेतो तेव्हा सोफा सेट लागतो त्यामुळे क्रिकेट खेळायचं असेल तर माइंडसेट पाहिजे आणि माइंडसेट जर चांगला असेल तर निश्चित प्रकारचं 2 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेस सामना आहे. पुन्हा एकदा ऋषीला मारा करतो तो सफवान. पुन्हा एकदा सफवान ऋषीसाठी. सुरेख फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बरोबर जवळ आणि फलंदाज इथं बाद होतोय. तंबूत परततोय. ऋषीच्या स्वरूपात मोठा मासा गळाला लागतोय. हा इथे मात्र अनुभवाची सुद्धा आवश्यकता असेल. सन्माननीय मोहन काका सावंत सांगतात की 3चा फटका मारा म्हणून. परंतु इथे जे काही काय करायचंय काय घडतंय काय बिघडतंय जे काय करायचंय ते फलंदाजांना आणि गोलंदाजांना करायचंय. त्यामुळे सगळं जे राईट्स आहेत ते तुम्हाला दिले आहेत. आणि आता मात्र येतोय कोळशेवाडीचा उगवता तारा सन्माननीय. आता मात्र या निर्वाळ गावामध्ये मामाच्या गावाला जाऊया. चला निर्वाळ गावामध्ये कोणत्या प्रकारचं प्रदर्शन करतो ते पाहूया. हा सुरेख फटका. बघूया किती धावांचं योगदान आहे. डायरेक्ट हिट्स. इमादला पुन्हा एकदा प्राचारण केलंय. जो इमादनं पहिला षटकामध्ये 2 नो टाकले होते आणि त्यानंतर त्याला थोडीशी रिटायरमेंट घ्यावी लागली तोच इमाद पुन्हा एकदा या
दुसऱ्या षटक आणि अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा प्राचारण करतोय. चला सामना त्वरित चालू करून घ्या. आता मात्र खरपूस समाचार कोण घेतो ते पाहूया. रोहित घाणेकर एक गाडीचा ड्रायव्हर आहे. नांगरणी स्पर्धेमध्ये का त्याचा चांगल्या प्रकारचा हातखंड आहे. असा हा काय रांडे मारते उभा राहा नको मार धाव नको मारू राहू दे स्ट्राईक ठेव नाही जाणार समोर बॉल होता. दरम्यान धावसंख्या पोहोचते 18. सोसायटी मारायचंय बॉल. माइंडसेट चेंज झालेला आहे. निश्चितच जबाबदारी घेतली ती रोहित घाणेकरने. 3 धावांचा फटका 2 धावांवर समाधान मानतोय रोहित आणि जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. ही जबाबदारी कोणत्या प्रकारची कशा प्रकारे पेलवतो ते पाहूया. इमाद मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. काय काहीसा पहिल्या षटकातला पाळा तोच वाचतोय. तोच इमाद पुन्हा एकदा पाहूया. चला तर वाईट सोड. भिरकावलं. जी जबाबदारी घेतली होती आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना दिसतोय तर हा रोहित. खूप सुरेख. वा भाई वा. काय जबाबदारी घेतली. आपल्या खांद्यांचा पुरेपूर वापर करून चेंडू टोलवलाय. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा थोडासा इमादला कान मंत्र देत आहेत. हरला तरी चालेल पण फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता असं म्हणतात. त्याचप्रमाणे काही हरकत नाहीये. जी जबाबदारी घ्यायची ती आपल्या खांद्यावरती रोहितनं स्वतःहून घेतलंय. 3 धावांचा फटका 2 धावांवरती आमंत्रण संपवलंय आणि पुन्हा एकदा एक षटकार ठोकला. धावसंख्या पोहोचते ती 24. सुरेख काय गोलंदाजी इमाद साथ देत आहेत इमादला. हा गेला उडवलं षटकार. गगनचुंबी षटकार. वा भाई वा रोहित काय फलंदाजी. 4 चेंडू झाले आहेत अजून. परंतु खरपूस समाचार घेतो तो रोहित. चेंडू जातो. सोसायटी मध्ये मला वाटतं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज पूर्णपणे पार पडतोय. कर्ज फेडतोय. सोसायटीच्या वरून चेंडू देतोय. 6 धावांसाठी धावसंख्या पोहोचते 36. वा भाई वा सुरेख. सोसायटीच्या वरती अजून एक षटकार मारला तर शैलेश सावंत यांच्याकडून 200 रुपये आणि मला वाटतं मोहन काका यांच्याकडून 200 रुपये मिळेल. अजून षटकार. वा भाई वा षटकार.